एकदा हिच्याकडून पैसे आणि दागिने घेतले की महिला लांब पाठवतो. मग तातेवाडीतले पैसे कसे मिळवायचे हे मला चांगलंच माहिती आहे. हे घ्या पैसे. गोपाळ, आपल्याला फार काळ इकडे थांबून चालणार नाही. पोलीस फार कसून चौकशी करतात. आपण जर जास्त वेळ इकडे थांबलो ना, पोलीस लवकरात लवकर आपला शोध घेतील. आधी यांच्या बॉडीपर्यंत पोहोचतील आणि नंतर मग माझ्यापर्यंत. नाही पोचणार. तुम्ही फक्त मी जेवढं सांगतो ना तसंच वागा. म्हणजे काय होणार नाही, कोणाला कळणार पण नाही. हो, पण मला खूप भीती वाटतेय. म्हणजे असं वाटतंय की पोलीस कधी येतील आणि मला पकडून घेऊन जातील. मला या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर पडायचंय. बरं, तुम्हाला असं वाटतं नाही इथून बाहेर पडायचंय? आज रात्री आपण इथून निघून जाऊ. खरंच? खरंच. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मी तुम्हाला तुमच्या त्रासातून कायम मुक्त करणार, तुम्हाला इथून लांब पोचवणार. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आज रात्री फाट्यावर भेटा. हो चालेल, मी लगेच तयारी करते. आणि येताना ही बॅग घेऊन या. लॅपटॉप कुठे? लॅपटॉप? तो कशासाठी? कारण त्याच्यात आपले पुरावे आहेत, ते नष्ट करायचे म्हणून. आले. गोपाळ खरंच देव माणूस आहे. नाहीतर आताच्या काळात असं कधीच कोणी कोणासाठी करत नाही. देव करो यांच्यासारखा जोडीदार सगळ्यांनाच मिळो. म्हणजे माझ्यासारखी अवस्था नाही होणार कोणाची. यांच्यामुळे, फक्त यांच्यामुळे मी माझ्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार. कपाट उघडच. यार, साहेबाची कटकट सकाळ सकाळ नाही ते उद्योग लावतात साहेब. सुधाकर, काय झालं? कसलं टेन्शन घेतलंय तेवढं? काल रात्री मी पोलीस स्टेशनमध्ये नव्हतो तरी साहेबांनी मला झापलं. मी नव्हतो तर मग कोण होतं? साहेब येऊ का? अय कुठं? कोण आहेस तू? अहो, लॅपटॉप रिपेअर करा आलोय की. तुम्हीच बोलावलं होतं ना? अरे राऊत, मी त्याला बोलवलं होतं. थांब, लॅपटॉप देतो. लॅपटॉप लॅपटॉप गेला कुठे? राऊत बोल की. अरे त्या मिसिंग केसच्या बाईचा लॅपटॉप इथे नाही. कुठे गेला? अरे असेल की तिथं नीट बघ की सुधाकर. अरे नीट तू बघ. अरे खरंच की नाही इथं? राऊत, काल पोलीस स्टेशन मध्ये खरंच चोर आला नसेल ना? तू काल रात्री कपाटाजवळ कोणाला बघितलं का? नाही. नाही काय, तूच काल झोपा काढत होता. अमोल, काल रात्री कपाटाजवळ कोणाला बघितलं का तू? नाही. अरे कपाटातून लॅपटॉप गायब आहे. लॅपटॉप कुठे गेला? तूच ठेवलेलास की. एक काम कर, तू जरा बाहेर जाऊन शोध लॅपटॉप कुठे दिसतोय का बघ. राऊत, तू तिकडे बघ. राऊत, सापडलं का? नाही रे. काय चाललंय? जैन साहेब, काय गडबड सुरू आहे? ते अरे बघता काय असं भूत बघितल्यासारखं? बोला काहीतरी. नाही ते आणि याचं काय? साहेब, ह्यांनीच बोलावलं होतं. अहो, ते लॅपटॉप रिपेअर करायला होतो.
मागापासून वाटते ती सापडं ना हरवलाय म्हणतात की. काय बोलतोय? अहो साहेब खरं बोलतोय तो. साहेब आपल्याकडे ती मकरंद देसाईची मिसिंग केस आली होती ना, त्याच्या चौकशीमध्ये जो जप्त केलेला लॅपटॉप होता तो गायब आहे. अरे हरवला की परस्पर घरी घेऊन गेला? अहो असं काय बोलताय साहेब, आम्ही असं कशाला करू साहेब? तुम्ही काल ज्याला बघितलं होतं ना, तोच पोलिसाचे कपडे घालून पोलीस स्टेशन मध्ये आला असेल, त्यानेच लॅपटॉप चोरला असेल. सुधाकर, काय बोलतोय तुला तरी कळतंय का? म्हणजे चोर आला आणि आपल्या नजरेसमोरून सामान चोरून घेऊन गेला. ही बातमी जर गावात पसरली ना तर आपली किती बदनामी होईल कळतं का तुला? सगळी लोक पोलीस डिपार्टमेंटला नावं ठेवतील, परत आपल्या तोंडात शेण घालतील. म्हणजे आपण आपल्याच वस्तूंची काळजी करू शकत नाही, लोकांचं कसं रक्षण करणार? अरे तुम्ही काय पोलीस स्टेशन मध्ये झोपा काढता का? साहेब काय साहेब, मोठे साहेब लय चिडलेत वाटतात. काय नाही, सकाळच्या बरं लॅपटॉप चोरीला गेलाय. पोलीस स्टेशन मधून चोरी. जातो का नाही आता? आजची ताजा खबर, कुरोली पोलीस स्टेशन मधून लॅपटॉप चोरी. मॅक, तुझ्या खुनाचा पुरावा तर मिटवला, आता एकच पुरावा राहिलाय, तो पण तुझ्याकडे लवकरच पाठवतो. का मंगू मग जिथे काय डाउनलोडिंग? ती दारू पिऊन पडलेला गडी गावला का रे? त्यो आहे नाही ना का, पण तिची बायको दिसली मला 2-3दा. टेन्शन मध्ये काहीतरी घाबरल्यावानी दिसली. तो गडी लय डेंजर दिसत होता बरं का. तो मला वाटतं 100% काहीतरी कांड करून पळून गेला असणार बघ. होय की. अरे म्हणजे बघ, आपण दोघांनी त्याला हॉस्पिटलमध्ये एवढं ऍडमिट केलं आणि तिथून पळूनच गेलं ती. आणि त्याची बायको मला घरात बी घेतलं नाही, साधं चहा पाणी विचारलं नाही तर. ए अरे किती वर्ष तीच बोलणार आहे रे? चहा पाहिजे. पाणी 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 पाणी. हा बोल आता. तुम्हाला बातमी कळाली का? लॅपटॉप चोरीला गेला. अयो आता काय करायचं? कोणी चोरला? कसा चोरला? कुठून चोरला? अरे अशा दिवसा ढवळ्या चोऱ्या व्हायला लागल्या तर लगा कसं व्हायचं रे? अरे कोणाचं टेन्शन घेऊ मी? हा अरे कायला काही? ए यार मग कशाला घेतो टेन्शन? कुणी सांगितलं तुला टेन्शन घ्यायला? हा? अरे झुंजार, कुणाचा गेला लॅपटॉप चोरीला? अरे पोलीस स्टेशन मधनं चोरीला गेलाय बाबा. मी माझ्या जीवाची बाजी लावून बातमी हुडकून आणली. अमिताभ, कॅमेरा चालू कर. हिथच ह्याच्या ग्राउंड रिपोर्ट करून टाकू. एक मिनिट, अँगल भेटत नाही. शिदा काय करतोय हा? अँगल भेटतोय आता. नमस्कार, मी तुमचा लाडका पत्रकार झुंजार. मी आज तुमच्यासाठी एक ब्रेकिंग न्यूज घेऊन आलोय. कुर्ली पोलीस स्टेशन मधून झाला लॅपटॉप चोरी. त्याबद्दल गावातल्या सजग, सुशील, सुजान आणि समजूतदार लोकांना काय वाटतं आपण विचारूया. बोला. चुकीचं आहे ना हे? हा आज लॅपटॉप चोरीला गेलाय, उद्या आमच्या वाळात घातलेल्या चट्या चोरीला जातात. चट्या चोरीला गेल्यावर ह्याला जबाबदार कोण आहे? आमच्या चट्या गेल्यावर काय करायचं ते सांगा आम्हाला.
आणि हे अशी जर चोरी व्हायला लागली गावात तर हे गावातलं पोलीस स्टेशनच नाही तर हे पूर्ण गावच असुरक्षित आहे असं लोक म्हणतील. आणि मग आमच्या गावातल्या लोकांना लोक पोरी देतील का? पोलिसांना काय कळतं का? आणि जर पुढे जाऊन आमची लग्न झाली नाहीत तर याला जबाबदार कोण? सटकलाय काय तू? अरे कुठून कुठं पोहोचला? अरे नेमकं काय झालंय? चोरी झाली, चोरी पोलीस स्टेशन मध्ये. पोलिसांच्या ढेंगा खाल्ला लॅपटॉप नेलाय. अरे आता पोलीस स्टेशन मध्ये चोरी झाली तर आम्ही करायचं काय? नाहीतर काय पोलीस झोपा काढतीचा काम करतात हेच कळत नाही. बरोबर आहे. आणि हाच प्रश्न आपण त्यांना तिथं जाऊन विचारला पाहिजे. मी माझा जीव धोक्यात घालून बातमी आणली, तुम्ही लावा ताकद. अरे एक बॉल धड मारेल जमाना ह्याला येड्याला. काय रे तू ऋतिक, चल लवकर. आता बघ सिक्सच मारतो, बॉलच मिळणार नाही. बघू हा. लागलं ग लागलं ह्याला घातलं नेऊन डाबऱ्या त्याला. ह्याचं लागलं दार ह्याच्या पालखीचा निघाला धूर अगदी पंजावरच गेलाय आणि मुडदा माझ्या जीवावर ग उठलाय. ऋतिक हाय का नाही हे शिकवलंय का तुला? मग त्याला आण ग इकडं. त्याचा चांगला मुडदा गाडते बघ मी आता. आण लवकर त्याला इकडं. अगं त्याला चेत चांगला सुतागत सरळ कर. आण त्याला इकडे. आजे हे खेळणी बॉल मारला बघ तुला. नाही तिने इथं बॉल टाकला म्हणून तुला लागला. ऋतिक मी ना कसली पण लाड सहन करणार नाही तुझ्या. देवानं काही अक्कल बिक्कल दिली हाय का नाही रे तुला? बॅट म्हणून माझं थोपटणं घेतलंस. आता कपडे कशाने धुवायचं मी? अगं बा कुणाला कशाचं बुडकीला केसाचं. मला वाटलं मला बॉल लागला म्हणून ओरडतीया तर हिला त्या धोपाटण्याचं पडलंय बघा. ए जा घरात लवकर जा. ए तू पण जा. दे इकडे दे. अगं आय 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 आय. काय करावं आता? या मूड दिला ना ते माझ्या तावडीतच घाव दे त्याला चांगला. आता बडवूनच काढते. कसला बॉल लागला माझं डोकं लय दुखतंय. आजी आजी बघ कुठं लागलं? वाटतंय बरं? आता बरं वाटतंय ग. जरा बरं वाटतंय पोरी. तुलाच ग माझी माया आहे बघ. अगं बस ग पोरी. अगं पोरी तू मनानं मस्त ग चांगली आहेस पण देवानं त्या मुडद्याशी कशी काय गाठ बांधली तुझी कुणास ठाऊक. करच ग करच. का सारखं ह्यांच्याबद्दल असं बोलता? हे चांगले आहेत, माझा विश्वास आहे ह्यांच्यावर. अगं पोरी दिसतं तसं नसतं. तू चांगलं कान डोळं उघडं ठेवून ध्यान ठेव त्याच्यावर तर तुझा संसार नीट होईल. अगं तुला असं बसून चालणार नाही. तू चांगली खमकी राहा तर तुझा संसार टिकल. चांगलं ध्यान ठेव त्याच्यावर. आणि ना अगं तो काल रातच्याला पण बाहेर गेला होता आणि तोच होता सुधाकर नव्हता. तोच होता मुडदा. हे बघ अजून येळ गेली नाही. चांगलं ध्यान ठेवून त्याच्यात मुसक्या आवळ चांगल्या नाहीतर आयुष्यभराची रडत बसशील तू. माझा ऐक. तुम्हाला माहिती असेल ना मुंबईला कसं जायचं ते? मला नाही जायचं कुठे. आणि सारखं सारखं मला हे विचारत नका जाऊ. हाँ बोलो गंगा. अरे वो जो औरत है ना जिसके बारे में हमने तुम्हें बताया था, वो मनीषा, जिससे वो नकली गोपाल छुप छुप के मिलने जाता है, उसे अब मुंबई जाना है. गंगा कुछ भी हो जाए उन्हें भागने मत देना. अगर एक बार वो नकली गोपाल भाग गया ना तुम्हें तुम्हारे असली गोपाल कभी पता नहीं चल पाएगा. इसीलिए तो परेशान हूँ मैं. कैसे रखूँ नजर? वो नकली गोपाल बहुत ही होशियारी से काम कर रहा है. अपनी अगली चाल के बारे में किसी को भनक भी नहीं लगने दे रहा है. तो तुम उस औरत को पकड़ो
इसमें वही तुम्हारी मदद करेगी। वो मदद कैसे करेगी? वो खुद नकली गोपाल के पीछे पागल है। इसी चीज का तो तुमको फायदा उठाना होगा। पहले तुमको उसका दिल जीतना होगा। तो तुम उसकी सहेली हो, वो उसका दुख तुम्हारे साथ शेयर कर सकती है। इस बात का उसको एहसास दिलाना होगा। कैसे दिलाऊं मैं एहसास? तुम समझ नहीं पा रहे हो। उसको मुझ पे शक हो रहा है। उल्टा वो मुझसे दूर जाने के बहाने ढूंढती रहती है। फिर ये तुम्हारे लिए अच्छी बात नहीं गंगा। कुछ भी हो जाए तुम्हें उनसे नजदीकियां बढ़ानी होगी, भरोसा जीतना पड़ेगा। ऊपर जरा भी शक ना हो, इस तरीके से ये खेल खेलना पड़ेगा। उस नकली गोपाल से आगे रह के सोचना पड़ेगा, तभी तुम्हें उसकी अगली चाल का अंदाजा लगेगा और तुम्हारा दोस्त असली गोपाल का पता चल सकेगा। तुम समझ रही हो ना मैं क्या कह रहा हूँ? हाँ, समझ रही हूँ मैं। श्यामल, तू तर कुठे सुधाकरची वर्दी डाव्या हाताने ठेवली नाहीस ना? नाही आत्या. मग गेली कुठं ग? फुलत आहे वय ग, शोधू का मी? हा, उठू का शोधायला? जा शामी, जेवणाचं बघ जा. मी यांना जेवायला बोलवते. वय. भाऊजी, तुम्ही कपडे धुयला टाकले? हिने मला वरती लपवताना बघितलं की काय? अहो, कपडे धुवायचे होते तर मला सांगायचे ना, मी धुवून दिले असते. लालीला पण विचारलं होतं, पण ती काही बोललीच नाही मला. जाऊ द्या वहिनी, तुम्हा सगळ्यांना तिचाच पुढं काय बघा. आता मी काय बोललो तर माझं चुकीचं तोंड दिसतं तुम्हाला. तुम्हाला माहिती ना वहिनी, हे लग्न मी माझ्या मनाच्या विरोधात जाऊन केले. आता संसार म्हणले की काही गोष्टी तिने सांभाळून घ्याव्या, काही गोष्टी मी सांभाळून घेईन. पण नाही, हे तर सगळं मला सांभाळून घ्यावं लागतंय. पण काय बी म्हणा वहिनी, सुधाकर दादा लय नशीबवान आहे. त्याला तुमच्यासारखी समजूतदार बायको जी भेटली. भाऊजी, लाली पण वाईट नाही. मी तिला समजून सांगते कसं वागायचं ते. तुम्ही ना हात पाय धुवून घ्या, मी समजासनी जेवायला वाढते. कपडे काय उद्या सकाळी धुते. चला. श्यामल, सुधाकर कुठे आहे ग? येतच असतील ते. कसलं येतोय? बसला असेल कुठेतरी डोसत. दारू पिऊन ड्युटी करायची. मग काय होणार नाही का पोलीस स्टेशन मध्ये चोरे? बघा आले साहेब, लय मोठी कामगिरी करून आली. याच्या पोलीस स्टेशनला चोरी झाली. एवढी अभिमानास्पद गोष्ट आहे नाही का? हा, मला तर वाटतं ना याचा हारतुरे घालून सत्कारच करायला पाहिजे. नाहीतर गावामध्ये ना वाजत गाजत याची मिरवणूक काढायला पाहिजे. पप्पा, गाडीवर बसून काढू. आमच्या शाळेच्या तिकडे लय गाडव आहेत. हा, हे गाडवा, जेवतोस का गप? घरातल्यांना सवयच आहे टोमणे मारायची, दुसरे काही कामच नाहीत. पोलीस स्टेशन मध्ये जेव्हा चोरी झाली का नाही, तेव्हा मी घरातच होतो. कोणीतरी पोलिसाचं वर्दी घालून पोलीस स्टेशन मध्ये शिरलं होतं. माझीच वर्दी गायब आहे. माझी वर्दी घालून कोणीतरी पोलीस स्टेशन मध्ये गेलं असणार. अरे पण दारू पिऊन कशाला इकडे तिकडे वर्दी काढून ठेवायची म्हणतो मी. मी नव्हतो कुठं काढून आलो, घरात घालून आलो होतो. विचारा या श्यामलला. या घरातनच वर्दी गायब झाली.
काल कशाला आला होता पोलीस स्टेशन मध्ये? दादा सांगितलं की तू नाश्ता न करता गेला होतास म्हणून नाश्ता घेऊन आलतो. काय गरज होती? मी मागितला होता का नाश्ता? मी सांगितलेलं होतं का खायला घेऊन ये म्हणून? बोललो होतो मी तुला. काय गरज होती मग? दादा मला ना तुझ्याशी कसं बोलू कसं वागू खरंच कळत नाही बघ. इतकी वर्ष मी तुमच्या सगळ्यापासून लांब होतो, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमापासून लांब होतो. मग असं कोणी चिडलं, रागवलं किंवा न जेवता न नाश्ता करता गेलं का नाही मलाच वाईट वाटतं बघ. लय वाईट वाटलं रे, म्हणून तुझ्यासाठी नाश्ता घेऊन आलो होतो. मला नाही गरज तुझ्या प्रेमाची, कळलं का? तू नाहीच आमचा गोपाळ. माझा गोपाळ वेगळा होता. तू कोण कुठला भामटा? अरे तूच माझी वर्दी चोरली असणार.